राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष जादा गाड्या सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यानंतर श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी आसुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्या असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी 3 महिने आधी नोंदणी करून देखील ऐनवेळेस रेल्वे प्रशासनाने आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील 1300 पेक्षा अधिक वारकऱ्यांना अयोध्या वारीला मुकावं लागलं आहे. ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं. यावर्षी मंडळाच्या वतीने अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं. प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांनी नावं नोंदवली होती. सर्व यात्रेकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सहलीचे प्रमुख असलेल्या माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज पाफळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाख रुपयांपैकी 9 लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती. यासाठी अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून 3.5 लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या. सर्व यात्रेकरू 22 मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक 15 मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याची रेल्वे प्रशासनाने विलास महाराज पाफळे यांना कळवलं. रेल्वेकडनं अनपेक्षितपणे आलेल्या निरोपामुळे विलास महाराज पाफळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं. वारंवार विनंती केल्यानंतर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं. त्यानुसार पाफळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. परंतु दिल्लीकरांनी काहीही प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनासाठी मुकावं लागल्याची खंत विलास महाराज पाफळे यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचं श्री पाफळे म्हणाले. यावेळेस प्राध्यापक वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजीबुवा महाले, अरविंद सावंत आदी उपस्थित होते. त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदई भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणी टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो. किती पैसे दिले होते आणि त्यांच्यानंतर रिप्लाय का? प्रत्येकाला वेगवेगळे असे 3.5 लाख रुपये ते दिले आणि बाकी इथला खर्च प्रत्येक म्हणजे याला जो जाणारा यात्रेकरू आहे त्याला ओळख म्हणून आम्ही एक त्याचं टोपी, त्याचं बॅच, त्याचं जे साहित्य आहे, इतर साहित्य सगळं खरेदी केलं. जवळजवळ 4 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात. आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रीप काढायला सांगायसाठी येतो तिकडनं. ते कार्ड जातं त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो. आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले. ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात. त्यामुळं आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कुणी भांडी घासायला जातं, कुणी शेतात काम करतं, बायका 2-2 रुपये सासून असे भरतात आणि त्याच्यात बी असं हे करतात. ही लोक आम्हाला फसवतात. आता आम्हाला कामं लागली, आता कधी जाणार आम्ही? ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे 31 मे ते 2 जूनपर्यंत रेल्वेने मेगा ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाचं काम हाती घेतलं आहे. तसंच ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाचं काम घेतलं आहे. त्यामुळे 31 मे ते 2 जूनपर्यंत मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. याचा थेट फटका रेल्वेच्या प्रवाशांना बसला आहे. आज सकाळपासून ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं होतं. त्याचप्रमाणे
रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे रस्त्यावर जास्त गाड्या आल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मासुंदा तलाव जांभळी नाका येथे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि पालघर समन्वयक श्री आनंद परांजपे यांच्याकडनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुजित भोसले तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक श्री एकनाथजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी कायम धावून जाणारे, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे माजी नगरसेवक माननीय श्री एकनाथजी भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना कैलाश पवार, दंतशल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे. सर्वांगीण आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग हे नेहमीच प्रयत्नशील आहे. विविध कार्यक्रम राबवून सर्वांगीण आरोग्य कसं राखता येईल ह्याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम. आज 31 मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस आहे. तर हा दिवस आपण साजरा करत नाही, हा दिवस आपण पाळतो. कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे मुखकर्करोग होऊ शकतो. आजच्या घडीला मुखकर्करोगाचे खूप प्रमाण वाढलेले आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार WHOच्या प्रमाणे 13 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये हा प्रमाण सगळ्यात जास्त आहे टोबॅको कन्झम्पशनचा. याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मुलांमध्ये 11.5% मुलं हे तंबाखूचं सेवन करतात आणि मुली हे 10.1% एवढं तंबाखूचं प्रमाण ते तंबाखू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते सेवन करतात. सिगरेट म्हणा, गुटखा म्हणा किंवा सुपारी म्हणा, एखादी सुगंधित सुपारी असते किंवा वेगवेगळे पान मसाला वगैरे जे काही, तर अशा प्रकारे तंबाखूचं सेवन केलं जातं. तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग किंवा मुखकर्करोग होऊ शकतो, रक्तदाब वाढू शकतो, असे वेगवेगळे आजार होऊ शकतात. तंबाखू सोडल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या अथक परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा देण्याच्या हेतूने किंवा विचाराने आत्तापर्यंत आपण ठाणे जिल्ह्यामधील 963 शाळा ह्या तंबाखूमुक्त केलेल्या आहेत. एवढंच नाही तर टोबॅको चिजेशन सेंटर किंवा तंबाखूमुक्त केंद्र जे आपण म्हणतो, अशा केंद्रांमध्ये आतापर्यंत 53,000च्या वर रुग्णांनी त्याची सेवा घेतलेली आहे किंवा ह्या लोकांचं आपण काउन्सिलिंग केलेलं आहे. 31 मे हा जागतिक नकार दिवस. हा दिवस पाळताना आपण स्वतःला साठवण करून देऊया
की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची आपल्याला खूप परिणाम माहीत आहेत आणि याचा आपल्या शरीरावर खूप वेगवेगळे आजार होऊ शकतात की आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. तर आपण तंबाखू सेवन ही एक गंभीर समस्या आहे, याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तंबाखूचं सेवन थांबवून आपण आपल्या आरोग्याची आणि तंबाखू सोडण्याची हीच वेळ आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊया आणि आपला देश, आपला महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सर्वांनी देऊया तंबाखूला नकार आणि करूया सुदृढ आरोग्याचा स्वीकार. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाण्यातील आनंदनगर परिसरात असलेल्या न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सध्या मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी 75 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 100हून जास्त पोलीस कर्मचारी दिवसरात्र या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. 20 मे रोजी ठाणे लोकसभेचं मतदान झालं. त्यानंतर सर्व मतदान यंत्रे या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्रॉंग रूमची तयारी 1 महिना आधी सुरू करण्यात आली होती. न्यू होरायझन शाळेच्या पहिल्या मजल्यावरील प्रत्येक वर्गाचे स्ट्रॉंग रूममध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्ट्रॉंग रूममध्ये CCTV बसवण्यात आले असून पहिल्या मजल्यावर जाण्याची कुणालाही परवानगी नाही. आगामी 4 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर हे मतदान यंत्र बाहेर काढण्यात येईल. दरम्यान राजकीय पक्षांचे प्रतिनिधी 24 तास प्रक्षेपण बघू शकतात. ठाण्यातील लोकसभेचे काही उमेदवार ही सुरक्षा पाहण्यासाठी स्वतः येत असतात. तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती मुलांना मिळावी या दृष्टिकोनातून ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस बोलताना डॉक्टर कैलास पवार यांनी हा दिवस साजरा करण्यामागे तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो, पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा देखील धोका असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं. या निमित्ताने एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील नागरिक, रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आपल्या घरासाठी जर हटके खरेदी करायची असेल तर ठाणे शहरामधील खेवडा सर्कल येथे सुरू असलेल्या नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्ट एक्झिबिशनला पर्याय नाही. 9 जूनपर्यंत ग्राहकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याची माहिती नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्टच्या वतीने देण्यात आली. नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्टचं हे प्रदर्शन म्हणजे देशभरातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची एक मांदियाळी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या ठिकाणी उत्तमोत्तम पद्धतीचे ड्रेसेस स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे देशभरातील कारागिरांनी तयार केलेल्या उत्तमोत्तम साड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. साड्यांची प्रचंड मोठी व्हरायटी या ठिकाणी असल्याने स्त्री वर्ग हा या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः हरखून जातो. हे घेऊ की ते घेऊ अशा प्रकारचं एक प्रकारची मानसिकता स्त्रियांमध्ये दिसून येते. या ठिकाणी स्त्रियांसाठी विविध प्रकारचे वस्त्र प्रावरण तर आहेच, परंतु पुरुषांना देखील आकर्षित करतील अशा प्रकारची वस्त्र प्रावरण या ठिकाणी आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या चादरी, गालिचे हे देखील या ठिकाणी आहेत. तुमच्या घराच्या हॉलची सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उत्तमोत्तम फर्निचर या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. हे सगळं फर्निचर अतिशय आगळं आणि वेगळं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अत्यंत सुंदर आणि दर्जेदार अशा शोभेच्या वस्तू
या ठिकाणी नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्ट प्रदर्शनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला सिरामिकच्या अप्रतिम अशा प्रकारच्या क्रॉकरीज आपल्याला बघायला मिळतात. तुमचा डायनिंग टेबल सजवण्यासाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारची क्रॉकरीजची व्हरायटी या ठिकाणी आपल्याला आढळून येते. त्याचप्रमाणे तुमच्या भिंती सजवण्यासाठी उत्कृष्ट घड्याळ फ्रेम्स या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक प्रकारे घरासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं वस्तू जर आपल्याला बघायच्या असतील तर या ठिकाणी आपण नक्कीच भेट द्यायला हवी. अनेक प्रकारच्या कुंड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. या कुंड्या आपल्या बागेची शोभा निश्चितपणे वाढवू शकतात असं देखील या निमित्ताने सांगावंसं वाटतं. 9 जूनपर्यंत नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्ट प्रदर्शन ठाणेकरांसाठी खुलं राहणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.